नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रिल लटकन कशा पद्धतीने बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी इथे आपण 4 इंच लांबीचा आणि 4 इंच रुंदीचा स्क्वेअर इथे घेतलेला आहे बघा। स्क्वेअरमध्ये हे कापड घेतलेलं आहे आणि आता आपण फ्रिल बनवण्यासाठी 3 इंच रुंदीची ही पट्टी घेतली आहे आणि लांबीला ती तुम्ही 10-12 इंचाची घेऊ शकता। तर आता ही पट्टी आपण पाव इंच अंतर सोडून आपण त्या पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने ती आपण इथे शिलाई मारून घेत आहोत। तर शिलाई मारून झाल्यानंतर आपण ही पट्टी आपण उलटी करून घ्यायची आहे बघा। आपण इथे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ती पट्टी आपण अशी उलटी करून घेणार आहोत। अगदी इझिली ही पट्टी एकदम अशी उलटी करून घ्यायची आहे बघा। तर आता इथे आपण ही पट्टी उलटी करून घेतली आहे। आता त्याला आपण प्रेस मारून घेऊया। हाताने प्लेन करून घ्यायचं आहे बघा। आणि आता आपण या पट्टीची फ्रिल बनवणार आहोत बघा। अर्धा इंचावर अशा प्लेट्स देऊन आपण त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघा, खूप छान अशा पद्धतीने लटकनच्या डिझाईन मी दाखवत असते। तर तुम्ही जर आज माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर अशा पद्धतीने फ्रिल तयार करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीच्या मी लटकन डिझाईन माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा, इथे ही फ्रिल आपण तयार करून झालेली आहे। आता हा जो आपला स्क्वेअर आपण घेतलेला आहे, सेंटरमध्ये सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यावर ही फ्रिल बघा सरळ त्या रेषेवर आपण त्यावर शिलाई मारून ती अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर बघा शिलाई मारून झाली आहे। एक्स्ट्राचं कापड धागा वगैरे कटिंग करून घ्यायचं आहे बघा। आता हे उलट्या साईडने आपण सेंटरमध्ये एक शिलाई मारून घेणार आहोत। तर अशा क्रॉस पद्धतीचं कॉम्बिनेशन वापरून फ्रिल डिझाईन जर लटकन तुम्ही बनवलं तर खूप छान दिसतं। साडीच्या ब्लाऊजवर किंवा तुम्ही ड्रेसला सुद्धा अशा पद्धतीचे लटकन बनवू शकता। तर बघा, आता पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आणि वरून दाबटीप द्यायची आहे बघा। फ्रिलच्या बाजूने आपण दाबटीप देणार आहोत। तर इथे दाबटीप देऊन झालेली आहे बघा। एक्स्ट्राचं धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर बघा, अशा पद्धतीने आता आपला फ्रिल अटॅच करून झाली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीची किंवा मॅचिंग अशी तुम्ही लेस वापरू शकता। तर इथे मी लेस अटॅच करून घेत आहे। तर इथे ही लेस अटॅच करून झालेली आहे बघा। तर आता आपण सेंटरमध्ये दोरी जॉईन करून घेऊयात बघा। सेंटरमध्ये दोरी ठेवून आपण आता हे लटकन आपण दोरीला अटॅच करून घेत आहोत बघा आणि क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे अशा पद्धतीने हे लटकन तयार झालेलं आहे। खूप छान असं हे फ्रिल लटकन इथे बनलेलं आहे बघा। अशाच पद्धतीने मी हे लटकन बनवून घेतले आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद।